फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही? बरेच असतील. तर तुमचं जेवण झालेलाच असणार आहे, कारण आता किती वाजलेत ग? 9 वाजले आले. हां, 9 वाजलेत. म्हणजे तुम्ही जेवलाच असणार. आणि जे कोणी नाही, आमच्या दादा बहिणींनी जे जेवण नाही केलं तर त्यांनी जेवण करा. तर माझा आज असा मुद्दा आहे की ॲक्च्युली मी रोज विचार करते व्हिडिओ कशावर बनवायचा. रोज आपले घरची तर असतातच स्टोरी, पण रोज म्हणलं की कशावर व्हिडिओ करायचा. तर आज मी एक मुद्दा शोधलेला आहे, तर त्याच्यावर आपण एक छोटासा म्हणजे महत्त्व म्हणा, नाही तर काही सांगा. कसं असतं, जे तुम्ही म्हणत असतील की आपल्या नीलमताई सारख्या मॅक्शीवरच व्हिडिओ काढतात, तर आज मला त्या विषयावरच बोलायचं आहे. मला ना शो करायला नाही आवडत. म्हणजे कसं म्हणतात ना, दिखावा ते करायला नाही आवडत. आहो, मी जशी आहे तशी आहे, सिंपल आहे, साधी आहे. दिवसभर रानात काम करायला लागतं, परत घरी यायला लागतं, आणि मग घरी आल्यावर पण घरातले काय कामं माझी पोरगीच करते. मी जे आहे ते सांगते, माझी पोरगीच काम करते. स्वयंपाक बिपाक कधीतरी मी, म्हणजे मला वेळ असलं तर मी करते. तर संध्याकाळचं जेवण तर तीच करते. तर तिचा अभ्यास पण आहे आता 12वीचा. तर असं म्हणजे, आणि मी सोशल मीडियावर खूप बघितलेलं आहे की ज्या लेडीज असो, त्या असं जीन्स घालून, ड्रेस घालून, म्हणजे जे कोणी असे भरपूर ओव्हर ॲक्टिंग करून सोशल मीडियावर जे दाखवतात, त्यांना भरपूर लाईक्स असतात, त्यांचे फॉलोवर्स भरपूर असतात. हे गोष्ट खरी आहे, कारण काय म्हणते ना, जो दिखता है वही बिकता है, असा विषय आहे सोशल मीडियाचाही. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं नाही तर तुम्ही काही विकत घेणार नाही, असा तो विषय आहे. पण माझं म्हणणं असं आहे की सिंपल राहण्यामध्ये काय विषय आहे. मी सिंपल जशी आहे तशी आहे. मी मॅक्सी घालते, हा मी घालतेच मॅक्सी, आणि मी मॅक्सीवरच व्हिडिओ बनवते, कारण मला दाखवायचं नाही आहे की मी कशी दिसते. म्हणजे काय म्हणतात, रंगरूपात किंवा कपड्यांनी माणसांना ओळखू नका. काय कपडे माणसं कशी घातली तरी त्यांचा मन खूप मोठा असतो, आणि आमच्या परिवारांचा, म्हणजे माझ्या फॅमिलीचा मन खूप मोठा आहे. आणि आम्ही म्हणजे असे साधेच माणसं आहे. तुम्हाला अगर आम्ही आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर पण करा, आणि जास्त जास्त माझ्या व्हिडिओला जरा तुम्ही पुढे पाठवत न्यावं. म्हणजे त्याच्यानं काय होईल की थोडंसं माझाही कुठेतरी हातभार माझ्या परिवाराला लागेल. कारण आता पोरांची शिक्षणं वाढतील पुढे जाऊन, आणि नंतर थोडंसं भरपूर, म्हणजे अजून आमचे स्वतःचं घर नाही, तेही मला करायचं आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की मी सोशल मीडियावर काम करून करणार आहे, असं नाही आहे. मी माझे बाकीचे पण कामं करते, पण मी त्याच्यातनं थोडंफार आपलं एक छोटंसं घर माझ्या मी पोरांसाठी घेणार आहे. कारण घराचं महत्त्व माझ्याशिवाय कोणीही जाणू शकला नाही. कारण आम्ही ज्या घरात राहिलो पहिले, म्हणजे ज्या घरात मी 17 वर्ष एकाच रूममध्ये राहिले, त्या म्हणजे शेवट जेव्हा माझं त्या घरातनं जेव्हा मला बाहेर काढलं गेलं, तेव्हा खूप म्हणजे एवढं मनस्ताप झाला. खूप काय जण काय बोलल्यात. तर असा विषय आहे. घर म्हणजे काय असतं ना, हे माझ्याशिवाय कोणी नाही समजू शकत. कारण घर ज्यांना आहे, त्यांना घर, जमीन, पैसा, पाणी ज्यांना आहे त्यांना खूप इज्जत आहे. हे मला पहिल्यापासून माहिती आहे. पण घराचं महत्त्व खूप मोठा असतो, हे मी जाणून घेतलं आहे. तर म्हणून मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी माझ्या तिन्ही पोरांसाठी एक छोटासा घर त्यांच्यासाठी मी बनवणार आहे. घर स्वप्न काय म्हणतात, माझं स्वप्न आहे हा, जे मी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी ते करून, स्वप्न माझं पूर्ण करून मी पाहिजे तर निरोप घेईन. पण तोपर्यंत मी काही निरोप घेणार नाही. तर असा काही विषय मी छोटासा माझा आहे, माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे आता. तर असा काहीतरी छोटासा माझा विषय आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असणार तर नक्की लाईक करा. आणि जे कोणी माझे व्हिडिओ जे नवीन बघतात आहे, तर ते आधी मला त्यांनी फॉलो करा, आणि मग माझे व्हिडिओ त्यांना रोज बघायला भेटेल. माझे खूप साधे व्हिडिओ असतात. मी काय असं भांडणाचे व्हिडिओ किंवा मला ते जमत नाही, आणि ते जमणारही नाही. कारण भांडणं करणार कोणाशी मी. माझे मिस्टर गाडीवर असतात,
पोरांची भांडणं करून तुम्हाला दाखवू शकत नाही. आम्ही पोरांना मारते असं नाही आहे, अभ्यास केला नाही तर मी त्यांना बोलते, पण मी कोणाशी भांडणं करणार? शेजारी पाजाऱ्यांची तर नाही ना भांडणं करून व्हिडिओ काढणार, तसं नाही जमणार. जे आहे ते रिअल आहे, जे फॅक्ट आहे तेच मी दाखवणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असतील. चला बाय, गुड नाईट.